स्वागत है फिर एक बार सभी दर्शकों का क्रिकेट के इस बेहतरीन टूर्नामेंट में। आप देख रहे हैं दोस्तों लोढ़ा हेवन क्रिकेट क्लब आयोजित लोढ़ा प्रीमियर लीग यूटीसी लाइव के माध्यम से जो दर्शक हमारे साथ ऑनलाइन जुड़ चुके हैं उन सभी ऑनलाइन दर्शकों का हम तहे दिल से हार्दिक स्वागत करेंगे इस प्रतियोगिता में। चलिए डॉगेश भाई। ओ अच्छी शुरुआत, बेहतरीन, व्हाट अ शॉट, चाबुक शॉट, लॉन्ग बाउंड्री के बाहर, 4। स्ट्राइकर बल्लेबाज प्रसाद, ओ दूर रखा गया था इस बार। बल्लेबाज के रेंज से दूर रखने का प्रयास, समीर पाटिल सर का इशारा आता हुआ अतिरिक्त रन का वाइट बॉल। निनाद रसाल फिर एक बार, ये मिस टाइमिंग, ये मिस टाइमिंग, गेंद हवा में, लेकिन कहां भाग रहे ये फील्डर, मेरे ख्याल से शायद अनुमान नहीं लगा पाए। तो चलिए देखेंगे, बात करेंगे। देखिए टोटल की, पहली गेंद पर चौका लगा, फिर अतिरिक्त रन और उसके बाद ये दुक्का, 7 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर। चलिए टाइम टाइम देखिए दोस्तों, टाइम इज मनी। आउट ड्राइव करने का प्रयास, शॉर्ट स्क्वायर पर फील्डर मौजूद। और देखिए थोड़ा कमेंट्री बॉक्स में आप देखिए बहुत शोर हो रहा है, याद रखिए प्लीज। कमेंट्री बॉक्स से सब लोग हटिए प्लीज, पहले सिर्फ 12th मैन दोनों रुके यहाँ पर। गेंदे अभी भी शायद 2 या 3 शेष होंगी। बढ़िया हिट, इनफील्ड के ऊपर से खेलने का प्रयास, पॉइंट को बीट किया है, डीप बैकवर्ड पॉइंट पर गेंद, फील्डर वहां पर पहुंच चुके हैं, गेंद को उठाकर फेंकेंगे, तब तक दोनों ही बल्लेबाजों को अवधि मिला, यहाँ पर समय था, 2 रन यहाँ पर मुकम्मल किए गए। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, दोनों ही बल्लेबाजों में अच्छा तालमेल। बॉल तैयार फिर से एक बार, कमेंट्री बॉक्स एंड से गेंदबाजी करने के लिए। ओ ये अच्छा शॉट, ये बढ़िया टाइमिंग, गेंद निकल गई बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन के लिए। ऑन साइड पर बड़ा हिट लगाया, मिड विकेट, बाउंड्री लाइन के बाहर थी ये गेंद। रिवर्स खेलने का प्रयास क्यों करते बल्लेबाज, अक्सर ऐसा समझ नहीं आता है। डॉट बॉल के साथ ओवर की समाप्ति, पहले ओवर का खेल समाप्त, पहले ओवर के बाद 16 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर।
पहले ओवर का खेल समाप्त, 16 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। ओवर नंबर 2 की जिम्मेदारी नयन पर सौंपी। ग्रीन ग्रास हालांकि थोड़ी कम हो चुकी है यहाँ पर। देखिए आउटफील्ड में पहले हरा भरा मैदान था ये। ओवर नंबर 2 गेंदबाजी के लिए नयन, जिन्होंने एक अच्छा कैच लपका था, लेकिन पैर जो था वो ठीक बाउंड्री रोप पर, और उसी की वजह से वो 6 रन दिया गया और वहां से वो मुकाबला हाथों से गया। राव्या वीर 11 के। ओ बढ़िया गेंद, अच्छी गेंद थी ये सच में अपील हो रही है। यस, अपील तो हुई, क्योंकि ऐसे लगा कि डिफ्लेक्शन है बॉल में। पहली नजर में ऐसे लगा कि शायद डिफ्लेक्शन है, बट बल्ले का ये बाहरी सिरा लगा या फिर कुछ और। अंपायर चर्चा, यस इट इज, क्योंकि डिफ्लेक्शन नजर आई गेंद में वहां पर, और उसी बदौलत बल्लेबाज को अब मैदान छोड़ना होगा। कॉट बिहाइंड द विकेट, बैटर आउट। मैदान में पेड्रो तीसरे नंबर पर। ओपनर प्रसाद और दर्शन आए थे। फिलहाल प्रसाद आउट हो चुके हैं। निकेश भोईर, उसकी चिंता मत करिए आप। ओ फुल टॉस, ड्राई किया इनटू द गैप, निकल गई है गेंद पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर। मिलेंगे 4 रन। बार भी लेकिन फील्डर वहां पर जरूर मौजूद है। और देखिए ये दोनों ही हारी हुई टीमों के बीच मुकाबला है। कहीं ना कहीं पहली जीत के तलाश में एक दूसरे के सामने ये टीमें आकर पहुंची है। तो यहाँ से अगर आप मुकाबला हारते हो तो आने वाले 365 दिन राह देखने होगी फिर से एलपीएल की। अगर ये जीतते हो तो खुद का अस्तित्व टिकाने के लिए एक और मौका आपको मिलेगा, जहां पर विनर विनर में से जो टीम पराभूत हुई यानी रोशन 11 के साथ आपको खेलना होगा मुकाबला। शॉर्ट थर्ड, ये क्या कर दिया आपने, डायरेक्ट हिट करने का प्रयास लेकिन नहीं, विकेटों से टकराई नहीं है गेंद। निकेश भोईर अगर विकेट के क्लोज होते तो गैदर कर कर लगा सकते थे, लेकिन शायद भूल गए वो कि हम विकेट कीपर की भूमिका में हैं। लेकिन चलिए वहां से कोई दिक्कत नहीं, गेंदे अभी भी यहां से बात करेंगे तो आखिरी एक शेक्स होगी। डॉट बॉल, विकेट, बाउंड्री, सिंगल, डॉट, 2 डॉट, 1 सिंगल, 1 बाउंड्री, 1 विकेट अब तक इस ओवर में। आखिरी पेशकश, बॉलर तैयार, दूर वाली छोर से नयन। शोमोमन नयन टारगेट साबित हुए। देखिए बढ़िया गेंदबाजी उन्होंने की पहले ओवर में। 99 ने थोड़ी सी खराब गेंदबाजी की, उनके खिलाफ कुछ बड़े हिट लगे, लेकिन अब इस मुकाबले को कंट्रोल में लाने का प्रयास नयन का शुरू है, लेकिन बल्लेबाज कहां रुकेंगे।
ऑन साइड पर फेंक दिया है नटराज स्टाइल में, बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। पेड्रो स्ट्राइकिंग इन पर सीधे बल्ले से उड़ाया, उड़ाया नयन फिर से, लेकिन उनके मस्तक पर दस्तक देकर गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। तीन ओव्हर के बाद पुराना निकेश भोईर, 2 ओव्हर नंतर का 3 ओव्हर नंतर जुना बॉल? मग आता नवीन दिलाय तो, चालेल ना? ओके. निनाद फिर एक बार फुल टॉस, खराब गेंद थी, फुल टोल नहीं वसूल पाए बल्लेबाज, लेकिन 2 रन आसानी से मुकम्मल करेंगे यहां पर विकेट कीपर निकेश भोईर को आप देख रहे हैं, गेंद गैदर कर रहे हैं वहां पर। इसी बीच टोटल की बात करेंगे, देखिए शाह मामा 35 पर टोटल अब आ चुका है। चलिए चलिए दोस्तों, इस बार हल्के हाथों से सहलाया गेंद को, फील्डर वहां पर डायरेक्ट हिट का प्रयास होना चाहिए लेकिन नहीं। चलिए अब यहां से देखिए कहीं ना कहीं रन संख्या की गति आपको बढ़ानी होगी। दूसरी तरफ निनाद को एक बात पर अब गौर करना है कि अब तक जितने स्पेल उसने डाले, हर एक स्पेल में वो महंगे साबित हुए, लेकिन क्या इस स्पेल में विकेट चटकाकर कमबैक कर पाएंगे, ये देखना होगा। पिछली 3 गेंदों में लगभग 9 रन खर्च किए। ओ ये बढ़िया गेंद दी, जड़ में अनप्लेबल 2 क्रशिंग यॉर्कर का प्रयास इस बार सफल रहे, कारगिर रहे। डॉट बॉल की समाप्ति यहां पर बिंदी गेंद आती हुई फिलहाल मैदान में। आज का पहला दिन प्रतियोगिता का जरूर थोड़ा सा समय लगा हमें ओपनिंग सेरेमनी के लिए, और उसी वजह से मुकाबले थोड़े देर से शुरू हुए, लेकिन कल दोस्तों ठीक आपको 8:45 पर रिपोर्टिंग करनी होगी। 8:50 पर टॉस किया जाएगा और ठीक 9 बजे पहली गेंद फेंकी जाएगी। अतिरिक्त रन
अतिरिक्त रन के साथ अब टोटल कुल आगे बढ़ता हुआ। स्कोर की बात करेंगे, देखिए 37 37 रन फिलहाल स्कोर बोर्ड पर। अब यहाँ से बात करेंगे हमारे दोनों ही अंपायर्स छोटा सा लंच ब्रेक लेते हुए, रतन जी मानेरकर सर और उनके साथ दशरथ जी सुरकादे सर। फुल टॉस ऑन साइड पर इनटू द गैप, वाइड लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर, LPL ब्रांडेड 4। बेहतरीन धुन। चलिए अब एक छक्का एक चौका लगाए अब तक निनाद के ओवर में, एक अतिरिक्त रन, एक डॉट, एक डबल, एक सिंगल, यानी इस ओवर में भी लगभग 15-14 रन खर्च कर चुके हैं। टाइम मैनेजमेंट का पहला कॉल किया निकेश, याद रखिए। अब इसके बाद यदि दूसरा कॉल आता है तो एक फील्डर आपका लास्ट ओवर 30 यार्ड सर्कल के अंदर होगा। जड़ में ऐसी गेंद कुछ डालिए निनाद, ये अच्छा विकल्प था, लेकिन 2 रन यहां पर भी मुकम्मल कर दिए बल्लेबाजों ने। इस ओवर में भी 16 रन खर्च किए, दोनों ओवर में महंगे साबित हुए निनाद। थोड़ी सी गेंदबाजी में अब यहाँ पर कहीं ना कहीं मेहनत अतिरिक्त करनी होगी वीर रावा 11 के सभी गेंदबाजों को। 3 ओवर का खेल यहाँ पर समाप्त और 3 ओवर के बाद 43 रन स्कोरबोर्ड पर, 1 विकेट के नुकसान पर। दूर वाले छोर से अब फिर एक बार गेंदबाज शेट्टी बॉलिंग मार्क पर। प्रतीक और दर्शन ने एक अच्छी साझेदारी बनाई, दूसरे विकेट के लिए बढ़िया कंट्रीब्यूशन उन्होंने दिया और साथ ही साथ की बात करेंगे दूसरे विकेट के लिए एक बेहतरीन पार्टनरशिप दोनों ही बल्लेबाजों के बीच। ओ इस बार शॉट फाइन लेके ऊपर से खेला है, कमेंट्री बॉक्स में गेंद, 4 रन मिलेंगे पहला टिप्पा खाकर। (48) 48 रन अब स्कोरबोर्ड पर। और जिस तरह से स्कोरबोर्ड आगे बढ़ रहा है ऐसे लग रहा है कि इस मुकाबले में भी शायद 60 65 70 तक स्कोर जा सकता है, तो मुश्किलें बढ़ सकती है यहाँ पर। ओ जड़ में डालने का प्रयास, अच्छी गेंद, बढ़िया विकल्प अब इस्तेमाल किया गया गेंदबाज शेट्टी की ओर से।
और यहाँ पर एक रन या प्राप्त कर पाएंगे जरूर बल्लेबाज। हमें दोस्तों वैकुंठवासी हरिभक्त पारायण मारुति बुआ लक्ष्मण पाटिल क्रीड़ांगन नीलजे ऐतिहासिक ये क्रीड़ा नगरी और बहुत बड़े बड़े टूर्नामेंट इसी मैदान पर हमने देखे, चाहे वो मकर संक्रांत ट्रॉफी हो, चाहे स्वर्गीय सतीश दादा ट्रॉफी हो। चलिए इस बार अच्छा शॉट, फील्डर वहां पर मौजूद है और कड़ी धूप में हमारे दोनों ही अंपायर्स देखिए अच्छी भूमिका पेश करते हुए। तो चलिए ये आसान सा मौका, विकेट का पतन, रन आउट के चक्कर में बल्लेबाज बने चलते।
खिलाड़ी है नहीं वहां पर, फायदा उठाया बल्लेबाज ने, गेंद निकल गई है सीधे बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन मिलेंगे, 4 के साथ अब टोटल आगे बढ़ता हुआ। कुछ स्कोर देखिए शॉप मामा में बताएंगे। 57 रन टोटल स्कोरबोर्ड पर, 57। तीन गेंदें शायद अब शेष होंगी। लुमा होंगे नए बल्लेबाज स्ट्राइक पर, चौका लगाया उन्होंने। 3 गेंदें शेष इस सत्र की। चलिए चलिए, मैच बॉल आ चुका है। थैंक यू सो मच जो दर्शक थे वहां पर, उनका शुक्रिया अदा हम करेंगे जरूर, गेंद जिन्होंने अवेलेबल करके दी फिर एक बार इस मुकाबले के लिए। और तैयार, शपर ओवर खेलने का प्रयास इस बार। केवल 1 रन यहां पर प्राप्त कर पाएंगे बल्लेबाज। सिंगर के साथ अब टोटल आगे बढ़ता हुआ, कुल स्कोर 58 रनों पर। 2 गेंदें अभी भी शेष, 58 पर टोटल। बॉलर तैयार, नहीं इस बार कोई संपर्क नहीं। ओह, वाइट बॉल का इशारा। रिव्यू आपके पास है, आप यूज कर सकते थे कि निकेश, यदि कॉन्फिडेंट हो आप, क्योंकि दूर रखा था, उन्हें भी पता है कि ऑप्शन के बहुत बाहर थी ये गेंद। फिफ्टी 59 पर टोटल अब, 2 गेंदें शेष। स्लोअर वन पिक नहीं कर पाए बल्लेबाज, ऑन ड्राइव करने का प्रयास नयन थे वहां पर, और दूसरे के लिए पलटेंगे और 2 रन मुकम्मल भी होंगे। टॉस हुई गेंद थोड़ी सी, रॉकेट थ्रो आता तो यदि यहां पर बल्लेबाज को मैदान छोड़ना पड़ता था। 61 हो चुके, आखिरी गेंद अभी भी शेष। विनर में से जो टीम परास्त हुई, यानी रोशन 11 के कप्तान मंच पर आकर रुके। आखिरी गेंद इस सत्र की, क्योंकि इस मुकाबले के बाद यहां से जीती हुई टीम और रोशन 11 इस टीम में मुकाबला खेला जाएगा। जन में डालने का प्रयास, अच्छी गेंद ड्राइव किया है वहां पर, फील्डर मौजूद, स्वीप कवर पर उठाकर फेंकेंगे, तब तक रन कितने मिलेंगे देखना होगा। तो चलिए, रन आउट की विकेट। इसी के साथ खेल का पहला सत्र पूरा होता हुआ। खेल के पहले सत्र की समाप्ति के बाद कुल टोटल की बात करेंगे, देखिए यहाँ पर मेरे ख्याल से 63 रन बन चुके हैं और 64 रनों का लक्ष्य होगा। निकेश याद रखिए, शीशा शेट्टी 63 रन आपके बन चुके हैं और टारगेट होगा यहाँ पर आपके इस दूसरे सत्र में खेल के 64 रनों का, 64। और जैसे मुकाबले को होगी शुरुआत, आइए सुनते अगले सत्र की कहानी हमारे साथ कमेंट्री बॉक्स में वॉइस ऑफ शाहपुर सोमनाथ जी खाड़े सर की जुबानी। थैंक यू। हॅलो हॅलो. तर मग हा इथे मनीषसाठी बक्षीस लागलेलं आहे. जर मनीषने हॅट्रिकमध्ये कॅचेस पकडल्या तर 1000 रुपये, आणि जर बॉलिंग करत असताना हॅट्रिक संपादित केली विकेटची तर नक्कीच 1000 रुपये असे शिवप्रेमी मित्रमंडळातर्फे. तर पहा यायचं आहे आता नक्कीच इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला सेकंड इनिंगमध्ये शिवशंभो 11 संघ त्याच्यामध्ये नक्कीच त्याची निवड झालेली आहे. मनीष पवार, बघूया आता त्याला ओव्हर देतात का आणि हे जे बक्षीस लावलेलं आहे त्याचा तो हकदार होतोय का.
चला शिवशंभो 11 आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. शिवशंभो फिल्डिंग लावून घ्या. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रथमेशजी ठाकूर सर. या ठिकाणी 64 धावांचं लक्ष आहे आणि या लक्षाचा पाठलाग इथे सुरू होतोय. एक एक सामना परास्त झाल्यानंतर मैदानावरती उतरलेल्या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला. एक बाजूनं शिवशंभो 11 आणि दुसऱ्या बाजूनं राव्या 11 या दोन संघांच्या दरम्यान सामन्याला इथे सुरुवात होत आहे. 5 षटकांची मॅच, 64चा पाठलाग. सलामीची जोडी मैदानात बॅटिंग करण्यासाठी उतरलेत. निनाद आणि श्रीशा. गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार. प्रसाद. षटक क्रमांक पहिलं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाला सुरुवात. विवर असणं सज्ज आहे. 9 फिल्डर 30 यार्डमध्ये. प्रसादचा पहिलाच बॉल. कडक आडव्या बॅटचा प्रहार. उंची आणि लांबी सोबतच गाठत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. धावा मिळतील 6. षटकार. षटकाराच्या साह्यानं सुरुवात केली आहे. स्ट्राईक एंडवरती निनाद रसाळ ज्याच्यासाठी ओळख आहे ती ओळख द्यायला सुरुवात केली आहे. इथे आडव्या बॅटनं आता मात्र थांबायचं नाही गड्या. सलगच्या दुसऱ्या बॉलवरती बिग हिट. मायटी ब्लो. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. धन्यवाद. लोढा प्रीमियर लीग 2026. एक एक सामना पराभूत झाल्यानंतर दोन जखमी वाघांच्या दरम्यान ही झुंज आपल्याला पाहायला मिळते. जो संघ इथे परास्त होईल त्याला मात्र इथून आपला स्पर्धेमधील काढता पाय घ्यावा लागेल. मैदान इथून सोडावा लागेल. त्यामुळं हा सामना डू ऑर डाय दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा हा सामना इथे पाहायला मिळतोय. चांगली मॅच दोन संघांच्या दरम्यान आपण पाहताय तर घमासान द्वंद्व. 64चा पाठलाग. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार निनादच्या माध्यमातून. त्यानंतर इथे केलेलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. प्रसादचं चांगलं बॅटल मॅचमध्ये पाहायला मिळेल. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिक्सर. त्यानंतर हा डॉट येतोय. गोलंदाज प्रसादवरती पहिल्या षटकाची जिम्मेदारी. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. विवर असणं पहा. विकेट किपर. शॉट थर्ड मॅन. शॉट फाईन लेग. पॉईंट कव्हर. एक्स्ट्रा कव्हर 30 यार्डमध्ये. शॉट स्क्वेअर लेग. शॉट मिड विकेट 30 यार्डमध्ये. 9 फिल्डर टोटल आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सीमारेषेवरती 2 प्लेयर्स. वाईडिस्ट लॉंग ऑन आणि वाईडिस्ट लॉंग ऑफ. इथे चेंडू उंच गेलाय. लांबी गाठेल का प्रश्न आहे. फिल्डर आहे मात्र त्याच्या डोक्यावरनं चेंडू होतोय फ्लाय. फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीधी सीमा रेखा के बाहर. 6 रन.
चमके शिवबाची तलवार, तडपत्या बिजलीचा अवतार, झेली ढालीवरती वार, चमके शिवबाची तलवार. इथे आपण पाहताय तलवार चालवत असताना स्ट्रायकिंग एंड वरती तिसरा षटकार येतोय. बॅट्समन बॅटिंग करतोय निनाद रसाळ. ही इज ऑन फायर. प्रसादचा हा चेंडू आडव्या बॅटचा कडवा, कडक, तिखट, बेधडक, बेधुंद प्रहार, उत्तुंग भरारी घेणारा अजून एक प्रहार षटकार. चार षटकार येत आहेत. एकंदरीत या षटकाचे आपण पाहताय 5 बॉल आणि त्यापैकी 4 चेंडूंना सीमारेषेच्या बाहेर दर्शन घडवून आणलंय बॅट्समननं. इथे लाईन पाहिली जाईल. लाईन चेक करतायत. अंपायर आमच्याकडे वळाले, सांगतायत यस इट इज व्हाईट बॉल. अवांतरची खून करतायत. एक सिंगल मिळेल. प्रसाद सलामीचा गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजीसाठी ओळख आहे. मात्र यावेळेस आपण पाहताय थोडासा प्रेशरमध्ये तो आहे. कमबॅक त्याला करावं लागेल. आपल्या निश्चितच स्ट्रॉंग पॉईंटवरती यावं लागेल. चांगल्या गोलंदाजीसाठी ओळख असणारा खेळाडू आहे. इथे आपण पाहताय अद्यापपर्यंत 4 षटकार, एक वाईट बॉल, अशा पद्धतीनं 25 धावा सुरुवातीलाच वसूल केल्यात. जबरदस्त बॅटिंग करत असताना सलामीची जोडी मैदानावरती झुंज देते. जबरदस्त सुरुवात देत असताना फ्लाइंग स्टार्ट आपल्या टीमला दिला. एकंदरीत या 25 धावा 5 बॉलवरती वसूल केल्यात. स्ट्राईकवरती पुन्हा तयार. हा चेंडू इथे सुद्धा ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर, दिशाहीन. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतरची अजून एक धाव मिळेल. स्कोअर कार्ड 26 वरती जाऊन पोहोचले. 63 जरूर बनवल्यात, मात्र निश्चितच 64 बनवाव्या लागतील. आणि इथून आपण पाहताय तर धावा तुमच्या पदरात जरूर आहेत, मात्र ह्या वाचवाव्या लागतील, तेव्हा सामना जिंकता येईल. मित्रांनो, पगार जरी कमी असेल तरी चालेल, मात्र तो खर्च कसा करायचा याची माणसाला माहिती असावी. आणि पगार जास्त असेल तरी सुद्धा तो मॅनेज कसा करायचा याची सुद्धा माणसाला जाण असावी. इथे आपण पाहताय धावा भरपूर आहेत, त्या कशा वाचवायच्या यासाठी नक्कीच प्रयत्न कराव्या लागतील. इथे आपण पाहताय व्हाईट बॉल. स्कोअर कार्ड वेगानं पुढे चाललंय. 4 षटकार 3 व्हाईट बॉल, एकंदरीत 27 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ इथे मार्गस्थ आहे. बॉलर पुन्हा एकदा तयार. प्रसाद लाईनवरती यावं लागेल भावा. इथे फुलटो चेंडू, पुन्हा एकदा प्रहार चांगला खेळ आहे. दूरवरनं फिल्डर जातोय. लॉंग ऑफ अगदी सीमारेषेच्या जवळ जाऊन अडवलं, फेकलं. पुन्हा 2 धावा मिळतील. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती मोठी वाढ पाहायला मिळतीये. बिनबाद धावा जोडल्यात 29, 29 विदाउट लॉस.
जबरदस्त बॅटिंग, फ्लाइंग स्टार्ट आपल्या टीमला देतोय. आपल्या नावाला साजेसा खेळ कॅप्टन इनिंग मैदानात पेश करत असताना निनाद रसाळ. गुड बॅटिंग इथे आपण पाहताय. सेन्सिबल क्रिकेट, सिंगल घेतोय. पहिले भरपूर धावा वसूल केल्या. इथे संधी नव्हती त्यावेळेला हलक्या हातानं समोर खेळण्याचा प्रयत्न होता. एज लागली, सिंगल कंप्लीट करतायत. स्ट्राईक रोटेट आणि त्यानंतर धावफलक पुढे सरकेल. स्ट्राईकवरती यावेळेस आपण पाहताय बॅट्समन श्रीशा शेट्टी. या चेंडूवरती पुन्हा आपण पाहाल तर ऑप्स्टमच्या अगदी बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. व्यवस्थित मिडल नाहीये आणि हा निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये प्रसाद लुमाजी गोलंदाजी करत असताना या षटकाची जबाबदारी, जिम्मेदारी खांद्यावर. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन तयार श्रीशा. दुसऱ्या बाजूनं निनादनं मात्र आक्रमक हल्ला चढवलाय. ब्रेक थ्रूची गरज आहे इथे. हलक्या हाताने खेळलाय त्या ठिकाणी, सिंगल कंप्लीट करतायत. 30 यार्ड मध्ये चेंडूला स्टॉप केलं. एकच मिळेल, सिंगल मिळाली आणि एक धावेच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे सरकलं 41 या आकड्यावरती. 41 ऑन बोर्ड. 41 धावा धावफलकावरती. 64चा पाठलाग. असं वाटलं होतं की धावा भरपूर बनल्यात, मात्र निश्चितच 64 धावांचा डोंगर सुद्धा इथे छोटा वाटावा अशा पद्धतीनं संघर्ष करतायत. 2 षटकं संपली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जोडल्या त्या टोटल 41 धावा. 41 विदाउट लॉस. आक्रमक आणि फ्लाइंग स्टार्ट इथे दिली आहे. इतिहासाच्या पानावर ज्याने नाव आपलं कोरलं, जनतेच्या मनावर ज्यानं स्वराज्याचं स्वप्न रंगवलं, राजे शिवछत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा आपण करतो आहोत. आजचा हा शिवजयंतीचा दिवस 19 फेब्रुवारी. मुकेश नाना भोईर यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज मनीषसाठी हे पारितोषिक असणार आहे. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि गरज सुद्धा आहे. 2 षटकात तब्बल 41 धावा आल्यात. इथून कशा पद्धतीनं कमबॅक करायचा हा प्रश्न पडलाय. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये विध्वंस माजवत आहेत. निश्चितच त्यांना बाद करणं गरजेचं आहे. कमबॅक करावं लागेल. इथून कशा पद्धतीनं गनिमी कावा वापरला जाईल, समोरून आक्रमक हल्ले होत आहेत, कसे परतवले जातील. फिरकीचं आक्रमण. मनीष आलाय गोलंदाजी मार्कवरती. चांगला चेंडू त्यानं टाकलाय खोलवर टप्प्याचा. अगदी सन्मान देत समोरच्या दिशेला प्लेस केलं. सिंगल कंप्लीट करतायत. श्रीशाचा खेळ आपण पाहताय तर इथे शांत राहिलाय. त्याला माहिती आहे निनाद अतिशय आक्रमक खेळतोय. त्याला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक वरती कसं ठेवायचं यासाठी तो प्रयत्न करतोय. सिंगल मिळाली. इथे आडव्या बॅटनं पुन्हा एकदा प्रहार केलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. उंच उडी मारली आहे, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर फिल्डरला बीट करत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू सो मच. या षटकाराची मदत मिळतीये स्कोर कार्डला. हॅलो. लगातारचे 3 विकेट. शिवप्रेमीकडनं 1000 रुपये. हो हो, व्हॉट अ कॅच. काय झेल पकडलाय एका हातात आणि फलंदाजाला बाद केलाय. ज्याच्या बॅटीतून लगातार षटकार चौकारांची आतिषबाजी होत होती. निनाद रसाळ बॅक टू डगआउट.
योगदान दिलं आणि जबरदस्त बॅटिंग केली. मैदान जरूर सोडलंय, मात्र आपल्या टीमला विजयाच्या दिशेनं वाटचाल करून देण्याची कामगिरी या ठिकाणी पार पाडतोय. विकेट जरूर मिळाली आहे, गरज होती ब्रेक थ्रूची आणि हा ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवून दिला आहे गोलंदाज मनीषनं. लगातार 3 विकेट जर मनीषनं घेतल्या तर शिवप्रेमी मित्रमंडळाकडनं सुद्धा 1000 रुपये आहेत. शिवप्रेमी मित्रमंडळ यांच्या वतीनं हॅट्रिक साठी मनीषला 1000 रुपयाचं पारितोषिक. मुकेश नाना भोईर यांच्या वतीनं सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक. 1 विकेट मिळाली आहे, सलगच्या अजून 2 विकेट येतील का? मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करेल का? गोलंदाज चांगला आहे, मेहनती आहे, चांगली गोलंदाजी तो करतोय. भरपूर सारा फॅन फॉलोविंग सुद्धा मनीषच्या पाठीमागे. बॅटिंग करण्यासाठी स्ट्राईक वरती निकेश आला. इथे फिरून मारलाय, कडक जबरदस्त बेधडक स्ट्रोक. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. स्कोर कार्ड 54 या आकड्यावरती. 54. बॉलर तयार. मनीषचा हा चेंडू इथे सुद्धा ऑफ स्टंपला जाऊन ऑन साइडला कडक बॅटिंग. लॉंग लेगला पार करत असताना दन 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 करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. निकेश भोईर ऑन फायर. 4. सहा धावांची गरज. मॅच फिनिश कशा पद्धतीने केली जाईल हे आपल्याला पाहायचंय. मनीष टू निकेश. चेंडू उंच गेलाय, हवेत लटकवलाय. झेल टिपला जाईल का प्रश्न आहे. चांगला झेल. लगेचच इथे बदला घेतलाय. टिट फॉर टॅट उत्तर देत असताना मनीषनं टिपलाय. निकेशचा बळी. फलंदाज बाद. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी सुद्धा आपण कुठलीही धावसंख्या विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही, किंवा कितीही धावा कमी असल्या तरी सुद्धा त्या डिपेंड होऊ शकतात. अशा पद्धतीची परिस्थिती आपण बऱ्याच वेळा पाहिलेली आहे. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक आता सध्या चालू आहे, मात्र 2 वर्षापूर्वीच्या मॅचेस जर तुम्ही पाहिल्या असतील तर मेगा फायनलच्या मॅच मध्ये 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता असताना सुद्धा सामना टाय झाला होता. शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरोधात जाई अशा 2 संघांच्या दरम्यान मॅच होती. नीतू माळीचं षटक आपण पाहिलं असेल तर इथे निश्चितच इतिहास घडण्याची शक्यता होती, मात्र आडव्या बॅटनं चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर आणि ही शक्यता इथे मावळलीये. चेंडू सीमा पार. विजयातला अंतर कमी झालंय. धावा मिळाला 4. ते आपण पाहताय तर फिरकीचं आक्रमण लावलंय. गोलंदाज सँडी गोलंदाजी मार्कवर. बॅट्समन श्रीशा. इथे बॅटची कडा लागली आहे. विकेटच्या मागे झेलची संधी. पकडलाय झेल आणि संपलाय बॅट्समनचा खेळ. श्रीशा इज गॉन. आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल. बॉलर पुन्हा एकदा तयार. सँडी. फिरकीचं आक्रमण. अर्ध्या पिच वरती आडव्या बॅटनं कडक हिट आणि MSD स्टाईल
मॅच केली फिनिश. बॅटिंग करण्यासाठी क्रिश आलाय आणि त्याने केलाय हवाई हल्ला. सिक्सर विजयी. सामनावीर नो डाऊट अबाउट इट, ज्यानं बॅटिंग करत असताना धावांचा पाऊस पाडला. 12 चेंडू 41 धावांची एक विध्वंसक इनिंग या ठिकाणी साकारली. तो निनाद रसाळ हार्ड हिटर ठरलाय. या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. निनाद रसाळ, आपण या आपलं आणि आपल्या टीमचं हार्दिक अभिनंदन. राब्या 11 आणि त्याचबरोबर शिवशंभो 11 या संघाचं सुद्धा कौतुक आणि पुढील हंगामासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.